महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाळी वातावरण कमी असून तुरळक ठिकाणी ढगांची निर्मिती होत आहे। विदर्भात स्थानिक पावसास अनुकूल स्थिती असली तरी पावसाचे प्रमाण कमी आहे। उपग्रहाच्या छायाचित्रानुसार केवळ नांदेड जिल्ह्यात पावसासाठी अनुकूल ढग दिसत आहेत, तर इतरत्र विशेष ढगाळ वातावरण नाही। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातही पावसाळी वातावरण नाही। सध्या महाराष्ट्रात तापमान वाढत असून विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ते 42 ते 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते। राजस्थानमध्ये 18 एप्रिलला तापमान 45 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रातही तापमान वाढत राहणार आहे। त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे। देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान राहण्याची शक्यता आहे। जीएफएस मॉडेलच्या अंदाजानुसार पूर्व भारतात पश्चिमी विक्षोभ WD सक्रिय आहे, ज्यामुळे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागांमध्ये तसेच केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, रायलसीमा, बिहार, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये 16 ते एप्रिल 18 दरम्यान पावसाची शक्यता आहे। 19 एप्रिलला उत्तर भारतात नवीन पश्चिमी विक्षोभ सक्रिय होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पूर्व भारतातील पावसावर परिणाम होऊन उत्तर पूर्व भारतात जोरदार पाऊस पडू शकतो। महाराष्ट्रामध्ये 22 एप्रिलच्या सुमारास दक्षिण भागात म्हणजेच लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूरच्या दक्षिणेकडील भागात पावसाचे वातावरण तयार होऊ शकते। याचा प्रभाव 23 आणि 24 एप्रिलपर्यंत थोडाफार राहू शकतो। उर्वरित एप्रिलमध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता नाही। मात्र उष्णता वाढल्यामुळे स्थानिक पातळीवर बाष्पयुक्त वारे आल्यास तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो। आज आणि उद्या विदर्भात तर 17 एप्रिलला दक्षिण महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता आहे। 18 एप्रिलला पूर्व भारत आणि कर्नाटक, केरळच्या भागात पाऊस असण्याची शक्यता आहे। 19 एप्रिलला उत्तर भारतात नवीन पश्चिमी विक्षोभ सरकेल आणि पूर्व भारतातही त्याचा प्रभाव राहील। दक्षिण भारतात तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकात पाऊस अपेक्षित आहे। बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात 20 एप्रिलला पाऊस असू शकतो। 21 एप्रिलला तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये पावसाचे वातावरण राहू शकते। महाराष्ट्रामध्ये 22 एप्रिलला पश्चिम महाराष्ट्रात आणि 23 एप्रिलला कोल्हापूर, सांगली, सोलापूरच्या भागात पावसाचा अंदाज आहे। एप्रिल महिन्यात मोठ्या पावसाची शक्यता नसली तरी मे महिन्याच्या सुरुवातीपासून वाऱ्यांची दिशा बदलण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मान्सूनपूर्व वातावरण तयार होऊ शकते। सध्या तरी महाराष्ट्रात एप्रिलमध्ये कोणत्याही वादळाची शक्यता नाही। नवीन अंदाजानुसार 22 एप्रिलपासून सातारा, सांगली आणि कोल्हापूर भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, जो 23 एप्रिललाही कायम राहू शकतो। सोलापूरच्या दक्षिणेकडील भागातही पावसाची शक्यता आहे। स्थानिक वातावरण किती प्रमाणात तयार होते यावर पुढील पावसाचे प्रमाण अवलंबून असेल। 21 एप्रिलला सांगली, सोलापूर भागात थोडं वातावरण तयार होऊ शकते, तर पुणे, नाशिक, अहमदनगर आणि साताऱ्याच्या काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। आज आणि उद्या विदर्भातही स्थानिक वातावरण पावसास पोषक राहील, त्यामुळे 21 ते 22 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात स्थानिक पातळीवर पाऊस पडण्याची शक्यता आहे। 22 तारखेनंतर पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे वातावरण तयार होण्याची शक्यता आहे।